वेलकम गाईज. आज आपण बनवणार आहोत मटन किमा सावजी प्रकारे. 1 इंचाचं अद्रकाचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोलून ठेवलेला आहे. त्यानंतर 4 कांदे कापून घेतलेले आहेत, उभे चिरून घेतले आहेत, 2 मिरच्या घेतल्या आहेत. त्यानंतर 2 तेजपान घेतलेले आहे, 2 तेजपान घेतलेले आहेत, 7-8 मिरे घेतलेले आहेत, 1 चम्मच धणेपूड वगैरे, धणे घेतलेले आहेत, खसखस घेतलेली 1 चम्मच, लवंग घेतलेल्या आहेत, नागकेशर घेतलं आहे. आणि हे थोड्याशा तेलामध्ये 1 चम्मच तेलामध्ये आपण पहिल्यांदा जो कांदा, लसूण, अद्रक, मिरची हे थोडंसं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेवढे सुके मसाले होते आणि 2 चम्मच खोबरं तेही परतून घ्यायचं आहे. सुके मसाले परतून घ्यायचे आहेत. 1 वाटी तेलामध्ये पहिल्यांदा ओलं वाटण टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर मटण निथळत ठेवून दिलं आता पाण्यातलं. हे चांगलं परतून घेतल्यानंतर 7-8 मिनटं चांगलं ओलं वाटण आहे त्याचं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते ढवळत ठेवायचं आहे आणि शिजवायचं आहे तेलामध्ये चांगलं. आणि ते झाल्यानंतर जे काळं वाटण होतं आपलं खड्या मसाल्यांचं ते टाकायचं आहे. हे बघा, कंटिन्यू आपल्याला चम्मच हलवत ठेवायचं आहे, कारण खाली चिकटता कामा नये, करपला नाही पाहिजे मसाला. आणि मग हे पण पाणी थोडंसं टाकून ते पण टाकून द्यायचं आहे. नंतर काळं वाटण टाकायचं आहे, ते पण 3 ते 4 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. मटणमध्ये थोडंसं तेल जास्त लागतं. खाली चिकटता कामा नये. सुगंध येतोय मस्त काळ्या मसाल्याचा. आणि परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं. आणि हे परतल्यानंतर आपल्याला सुके मसाले काढून ठेवायचे. सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर 2 चम्मच घेतली, त्यानंतर धनेपूड घेतली 1 चम्मच, हळदपूड घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि गोडा मसाला घेतला 1 चम्मच, कारण ऑलरेडी आपण खडे मसाल्याचा मसाला केलेला आहे. हे चाळणीमध्ये निथळत ठेवलेलं मटन किमा तो सुके मसाले टाकल्यानंतर परतल्यानंतर ते टाकायचं आहे. हे बघा, तेल सुटलेलं आहे बाजूला. आता आपण सुके मसाले टाकूया. आपल्या चवीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. माझी मिरची पावडर तिखटच आहे. हे 1-2 मिनटंच परतवायचं आहे, जास्त परतवण्याची गरज नाही. पावडर मसाले, त्यानंतर मटण किमा टाकून 4-5 मिनटं तेलात शिजू द्यायचं आहे. आणि मग कुकरचं झाकण लावून 4-5 शिट्ट्या द्यायच्या आहेत. पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण मटण किमाचं स्वतःचं असं पाणी सुटतं. त्याचं पाणी टाकलं नाही मी अजिबात. आणि असं लुटपूट मटण किमा छान वाटतो. तुम्ही करा. कोथिंबीर टाकायची शेवटी. तुम्ही करून बघा, खूप टेस्टी लागतं. चालू करी नागपूरचं सावजी मटन किमा. बंद कर. मटन पण असंच बनवतात. सबस्क्राईब करा.